आदर्श मंडळ होण्यासाठी बाबांची स्वारी करूयाची तयारी। केदार नाना आहेर मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 तळेगाव गटातील आकर्षित व चांगल्या दर्जाचे दिसणारे गणेश मंडळांना रोख पारितोषिक व गणेशाची प्रतिमा म्हणून काल काजी सांगवी येथे भेट देण्यात आली। तसेच लाडक्या भावाला भेटण्यासाठी या कार्यक्रमाला सर्वात जास्त प्रमाणात महिलांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले। या कार्यक्रमाप्रसंगी सर्वात प्रथम गणरायाची व शिवाजी महाराजांची आरती करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे आयोजक मृत्युंजय गणेश मित्र मंडळ यांनी केले असून तर या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून व तरुणांचे मित्रमंडळ म्हणून केदार नाना आहेर यांचा शाल श्रीफळ फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी शिव हनुमान मित्रमंडळ, इनाम वस्ती भजनी मंडळ, शिवशंभो युवा प्रतिष्ठान मित्रमंडळ वाकी, मोर्या फ्रेंड सर्कल वाहेगाव साळ, रामकृष्ण हरी भजनी मंडळ तिसगाव, मोर्या मित्रमंडळ कोलटेक पाटे, शिवनगर गणेश मित्रमंडळ दिग्वत, इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळ साळसाणे, शाही भक्त गणेश मित्रमंडळ पिंपळद, मृत्युंजय गणेश मित्रमंडळ काजी सांगवी, बाल गणेश मित्रमंडळ काजी सांगवी ननवे रस्ता, एकता गणेश मित्रमंडळ दुर्गानगर, शांतीधाम गणेश मित्रमंडळ कास सांगवी, विघ्नहर्ता गणेश मित्रमंडळ आहेरखेडे तसेच हिवरखेडे येथील गणेश मंडळ या गणेश मंडळाने आकर्षित व चांगल्या दर्जाचे दिसणारे देखावे असून केदार नाना आहेर यांच्या मित्रमंडळाच्या वतीने रोख पारितोषिक व गणेशाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली। यावेळी केदार नानांकडून काजी सांगवी येथील वारकरी भजनी मंडळ यांना भजनी करण्याकरिता साहित्यांचे वाटप देखील करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राजूमामा निकम, कल्पना सुरेश ठाकरे, सरपंच ॲडव्होकेट भरत मुरलीधर ठाकरे, केशव विजय सोनवणे, देवराम दादा सोनवणे, पुंजाराम कारभारी ठाकरे, सुनील बाळकृष्ण ठाकरे, दौलत नागोजी ठाकरे, माणिक यशवंत ठाकरे, नितीन मुरलीधर आहेर, भूषण ठाकरे, दौलत रघुनाथ ठाकरे, प्रशांत आप्पा ठाकरे व मृत्युंजय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष कृष्णा दळे, ऋषिकेश दळे, उपाध्यक्ष महेश मेस्कुल, अभिषेक खजिनदार, साहिल सोनवणे आदी व्यासपीठावर विराजमान असून त्यापैकी ॲडव्होकेट भरत मुरलीधर ठाकरे यांनी समाजासाठी कशी मदत होईल व त्यांचे काम कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात केदार नानांचे कौतुक काजी सांगवी मित्रमंडळाचे प्रमुख पाहुणे म्हणून व गावचे नागरिक ॲडव्होकेट भरत ठाकरे यांनी केले। गणेश उत्सवच्या निमित्तानं मृत्युंजय गणेश मित्र मंडळाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे। गेल्या अनेक वर्षापासून बघतोय की हे जे गणेश मृत्युंजय मित्र मंडळाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत हे गणपती काळामध्ये समाज प्रबोधनाचं काम करतात, चांगलं काम करतात आणि त्यासाठीच आमचे मित्र जे आहेत केदार नाना आहेर यांना पण सामाजिक क्षेत्राची जाण आहे आणि गेल्याने अनेक दिवसापासून बघतो की त्यांचं देवळा तालुक्यात जे काम आहे ते वाखाणण्याजोगं आहे। त्यांच्याकडे जो मी माणूस गेला त्याचं काम झालं नाही असं मी कधीच पाहिलं नाही आणि नानाची एक पद्धत आहे की ज्या बी अधिकाऱ्याकडे काम असेल त्या अधिकाऱ्याला लगेच फोन लावून आणि नानांनी सांगितलं असत आणि तू काम कर, तू जनतेचा नोकर आहे, नाही केलं तर त्यांनी सांगितलं असेल की त्यांना की नाही तुझं काम झालं की तू माझ्याकडे ये, मी बघतो तुझं काम कसं होत नाही। असो केदार नानांनी जे सामाजिक काम हातात घेतलेलं आहे त्यांना सामाजिक कार्यात खूप रस आहे, ते पक्ष कोणताही असो परंतु त्यांची काम करण्याची जी मी घडलेलो कार्यकर्ता आहे। शेतीमध्ये किती मला पाण्याचं महत्व काय आहे, डीपी जळाल्यानंतरचा महत्व काय आहे, 4 दिवस कांदे लागत नसेल डीपी जळाली तर त्या ठिकाणी शेतकरी जो वासावीस होतो, वायरमनला 100-200-500 रुपये गोळा करून द्यावे लागतात, हे पण मला माहिती आहे। पण मी तुम्हाला एक सांगतो, मी जर का मला संधी मिळाली हे सगळे बंद करणार। माझ्या तालुक्यात काम असताना कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला ट्रान्सपोर्टला पैसे गोळा करावे लागत नाही, एनएससीचा जेही त्रास देत नाही, वायरमन त्रास देत नाही, कोणीही त्रास देत नाही। कारण माझं काम असं आहे, बाप दाखवतं श्राद्ध कर।
माझं काम असं आहे, बाप दाखवण्यासाठी मी खोटे आश्वासनं देत नाही, राजकीय मी कोणावर टीका करणार नाही, आश्वासनं देणार नाही. जे माझ्याने होत असेल ते मी करतो, तेच बोलतो आणि तेच सांगतो, तेवढंच होईल. पाणी प्रश्नासाठी संघर्ष समिती वकील साहेबांची त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांचं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्यांना ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी मी खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहील. सरपंच साहेब, आज तुमच्या गावात आलेलो आहे, आपली मैत्री पक्की. आडी अडचणीला सुखा दुखाला ही आतापुरतीची मैत्री नाही. मी गावाची बांधिलकी सांगतो. मी ह्या मंडळाचा सदस्य झालो आजपासून. मी पण छत्रपतींचं गेलं. सुखा दुखाला आडी अडचणीला प्रसंगाला केव्हाही आवाज जा. हा बंदा तुमच्या सेवेसाठी सदैव आज राहिल्या गावासाठी काही संदेश आहे. मगाशी वकील साहेबांनी सांगितलं शासकीय अधिकारी माझ्याबद्दल एक बयान डेंजर आहे, एकदम कडक आहे, असं आहे. मी फक्त अधिकाऱ्यांसाठी, जनतेसाठी नाही. तुम्हाला तहसीलदार त्रास असेल, PSI त्रास असेल, DO त्रास देत असेल, तलाठी त्रास असेल, ग्रामसेवक त्रास देत असेल, त्याच्यासाठी मी त्यांचा करणकाळ आहे. सर्वसामान्य जनतेचा सेवक आहे मी आणि त्याच पद्धतीने मी त्या ठिकाणी काम करत असतो. माझी कामाची पद्धत आहे, हातोटी आहे. बाकीचं या मंडळाने या ठिकाणी खूप चांगलं काम केलंय. गणेशोत्सवाचं या ठिकाणी वातावरण, उद्या गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे. पूर्ण चांदवड तालुक्यामध्ये, देवळा तालुक्यामध्ये मी संपूर्ण 10 दिवसामध्ये प्रवास करत असताना अनेक समाज उपयोगी त्या ठिकाणी मंडळांनी कामकाज केलं. खऱ्या अर्थाने युवक आणि व्यसनाधीन या ठिकाणी होत आहेत. वाईट युवकांना सवयी लागत आहेत, पण ह्या युवकांना बांधून ठेवायचं एका विचाराने समाजाप्रती भावना या ठिकाणी युवक वर्गाला या ठिकाणी भविष्यामध्ये अनेक योजनांपासून त्या ठिकाणी शेतीला पूरक व्यवसाय कसा होईल अशा अनेक योजना भविष्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये. पण आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आज गणरायाच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, या केदारनाथचं प्रेम तुम्हाला काळजी सांगवल्याला कधी काही पडणार नाही. एवढं मायमावलींच्या साक्षीने मी एवढं सांगतो आणि माझ्या दोनचं संपवतो. जय हिंद, जय महाराज.